मित्रांनो, आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये एक घटना घडली होती आणि या घटनेने आपल्या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये हाहाकार मचवलेला होता। पालघर जिल्ह्यामधील केव गावातील विडगेपाडा येथील अश्विनी विनोद रावते हिचा उन्हामुळे झाला मृत्यू आणि ही घटना खूप गाजली गेली होती। सगळीकडे हाहाकार मचवलेला होता। सगळ्यांना माहीत झालं होतं की एका मुलीचा उन्हामुळे झाला मृत्यू आणि ही पालघर जिल्ह्यामधली पहिली अशी दुःखद घटना होती की उष्माघाताने एका मुलीचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर पूर्ण पालघर जिल्हा सावधान झाला, कारण ही घटना खूप व्हायरल होत होती। मी सुद्धा व्हिडिओ बनवला होता या घटनेवरती आणि माझा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता। आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही बघू शकता 1 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज त्या व्हिडिओला आलेले आहेत। ही घटना घडल्यामुळे तिच्या आईवडिलांना खूप दुःख आले, कारण प्रत्येक आईवडिलांना त्यांची मुलं बाळं हे सर्व काही असतं आणि तीच जेव्हा त्यांना सोडून जातात ना, तेव्हा त्यांना दुःख सुद्धा खूप होतं आणि हीच घटना त्या आईवडिलांसोबत घडली। जेव्हा त्यांची मुलगी उन्हामुळे मृत्यू पावली तेव्हा त्यांच्या डोक्यावरती खूप टेन्शन आलं। प्रत्येक दिवस त्यांचा कसा तरी जात होता। त्या मुलीचं टेन्शन घेऊन हे बसलेले असतात, त्या मुलीच्याच आठवणीमध्ये हे दिवस घालवतात। आईला खूप टेन्शन आलं होतं, बाबांना सुद्धा खूप टेन्शन आलं होतं आणि आई बसली होती, बाबा सुद्धा एका कोपऱ्यामध्ये बसला होता। एक दिवस असा उजेडला, त्या दिवशी त्यांच्या घरी एक यूट्यूबर आला आणि हा फक्त यूट्यूबर नव्हता, तर हा सोशल हेल्पर होता, म्हणजे समाजसेवक होता। आणि तो जेव्हा आला, त्यांच्या घरामध्ये एंट्री केली, त्या यूट्यूबर्सने त्या फोटोला हार चढवला आणि त्याच्यानंतर तो यूट्यूबर त्या आईजवळ येऊन बसला आणि त्याच्यानंतर त्याने एका बॅगमधून पैसे काढले आणि ते पैसे त्या आईला देण्यात आले। पण त्या आईने साफ नकार दिला। का? कारण तिला पैशांची गरज नव्हती? नाही, त्या मुलीपेक्षा जास्त किंमत त्या पैशांची नव्हती। त्याच्यामुळे तिने साफ नकार दिला की हे पैसे मला नको। त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्ही तुमच्या आई वडिलांना किंवा तुमच्या मुलाबाळांना, तुमच्या बहीण भावांना, तुमच्या कुटुंबियांना सांभाळून ठेवा आणि जेव्हा त्यांच्या जीवनात दुःखाचे दिवस येतील ना, तेव्हा त्या दिवसांमध्ये त्यांना मदत करा। ती मग पैशांची असो किंवा कुठलीही। एखाद्या व्यक्तीला जर पीडा झाली असेल, एखाद्या व्यक्तीला जर आजार झाला असेल, त्या दुःखाच्या दिवसांमध्ये त्या व्यक्तीच्या पाठीशी तुम्ही उभे राहा, कारण जेव्हा कोणताही व्यक्ती आपल्या जीवनामध्ये जिवंत असतो ना, तेव्हा त्या व्यक्तीची किंमत आपल्याला कळत नाही, पण जेव्हा तोच व्यक्ती मरण पावतो ना, तेव्हा खरी किंमत त्या व्यक्तीची आपल्याला तेव्हाच कळते, जेव्हा तो व्यक्ती मरण पावतो। त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबांचा सांभाळ करा आणि एवढ्या उन्हामध्ये तुम्ही कुणालाही बाहेर पडू देऊ नका। तुमच्या मुलाबाळांना तुम्ही घरातच ठेवा, लहान बाळांना तुम्ही बाहेर पडू देऊ नका, कारण ऊन एवढं वाढलेलं आहे, गरमी एवढी वाढलेली आहे की जी घटना त्या मुलीसोबत झाली तीच घटना तुमच्या मुलाबाळांसोबत सुद्धा घडू शकते। त्याच्यामुळे तुमच्या फॅमिलीचे रक्षण करा आणि जिथपर्यंत तुम्ही जिवंत आहात तिथपर्यंत तुम्ही सगळ्यांशी प्रेमाने वागा, सगळ्यांना मदत करा, कारण आपण आज आहोत तर उद्या काय माहीत असणार की नाही, बरोबर ना? त्याच्यामुळे एखादी व्यक्ती मेल्यानंतर त्याची किंमत केल्यापेक्षा जिवंत असतानाच त्या व्यक्तीची किंमत करायला शिका। माझा व्हिडिओ बनवण्याचा एवढाच उद्देश होता की आपल्याला एखाद्या व्यक्तीची किंमत तेव्हाच कळते जेव्हा ती व्यक्ती मरण पावते, बरोबर ना? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी एक लाईक नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदाने जगा आणि जिथपर्यंत तुम्ही जिवंत आहात प्रत्येकाला किंमत द्या। कुणाला माहीत कोणता क्षण, कोणता दिवस, कोणता सेकंद, कोणता मिनिट, कोणता तास आपल्या जीवनामधला शेवटचा असेल। थँक्यू। खतम।